नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझा पूर्ण विश्वास आहे की केवळ विद्यापीठामध्येच शेती संशोधन होतं असं अजिबात नाही. फोटोसिंथेसिस ही खूप साधी पद्धती आहे, पण ती आजपर्यंत फार लक्षपूर्वक बघितली गेली असं नाही. मी श्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर जेव्हा कृषी मंत्री होते धनंजय मुंडे आणि नंतरचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, ह्या तिघांना एक गोष्ट सांगितली होती. आम्ही सोयाबीनमध्ये जेव्हा प्रयोग केला की सरीवरचं सोयाबीन केलं आणि मराठवाड्यामध्ये साधारणपणे 6 क्विंटल 7 क्विंटल 8 क्विंटल असा जो ॲव्हरेज येतो सरीवरच्या सोयाबीनचा, 18 क्विंटलचा ॲव्हरेज आला. 18 क्विंटल, 16 ते 18 क्विंटल. आणि त्याचे बरेचसे व्हिडिओ आम्ही बनवले होते. त्याचं मुख्य कारण होतं फोटोसिंथेसिसची प्रक्रिया नीट होणं. सूर्यप्रकाश कृषी मालाला, जे काही तुमचं उत्पादन असेल त्याला चांगला मिळायला हवा. आता हा प्रयोग जो आहे ना, ह्या प्रयोगानं माझं लक्ष वेधलं, कारण नेमका तोच शब्द तिथे आहे की सूर्यप्रकाश ऊसाला नीट मिळायला हवा. आणि ज्यांनी हा प्रयोग केला आहे तर त्या प्रयोगकर्त्याचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या प्रयोगातनं किमान 400 टन एकरी एवढा ऊस मिळायला हवा. साहेब, तुमचा परिचय करून द्या बरं. नमस्कार, मी सुरेश काळे, दि माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती 2009 पासून काम करतो. तसं पाहिलं तर मी माळेगाव कारखान्यात गेले 30 वर्ष मला गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये कंप्लीट झाली. त्यापैकी 1995 ते 2009 पर्यंत मी ॲग्री वर्कर म्हणून काम पाहिलं आणि त्यानंतर 2009ला मी मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती माझी नियुक्ती झाली. खरं तर म्हणजे ते ऊस विकास मुख्य संशोधन ऊस करणं हेच तुमचं काम आहे. मुख्य ऊस विकास अधिकारी म्हणूनच माझी नेमणूक झाली. बरं. कारखान्यामध्ये तसं प्रयोग किंवा लॅब ह्या काही गोष्टी नसतात, परंतु शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन बियाणं चांगलं म्हणजे काय किंवा चांगले बियाणं उपलब्ध करून देणं, चांगल्या पद्धतीची कारखान्यामार्फत खतं उपलब्ध करून देणं आणि ऊसाची फिजिओलॉजी लोकांना शिकवणं की ऊसाचं उत्पादन कसं वाढवता येईल. तर साहेब, तुम्हाला थांबा अभिमान. थांबा थांबा. आणि म्हणून मी म्हटलं की कृषी विद्यापीठातले संशोधक जेवढं उत्तम काम करतात तेवढ्याच आणि किंबहुना काकणभर अधिकचं काम काळेसाहेबांकडनं झालं असेल, कारण त्यांना प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. आणि म्हणून मी हा त्यांना फड तर त्या संबंधातले प्रश्न विचारणारच आहे. सॉरी, तुम्हाला काहीतरी तोडलं मी मध्ये, काहीतरी हां बोललो. हां. तर खरं तर मला तुम्हाला अभिमानाने सांगणं गरजेचं आहे. मी पण ह्या माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातच माझं गाव आहे, निरावज म्हणून गाव आहे. त्या निरावज गावामध्ये मी अल्पभूधारक शेतकरी, म्हणजे माझे वडील होते. तर तर त्यातूनच थोडक्यात मी माझं शिक्षण झाल्यानंतर मी इथं मला थोडक्यात संधी मिळाली कामाची. त्यावेळेस माळेगाव कारखान्याचं साधारण 2009 पर्यंत ॲव्हरेज 6.5 लाख गाळप होत होतं. त्या 6.5 लाखापैकी आमचा स्वतःचा ऊस, म्हणजे कारखाना परिसरामधला स्वतःचा ऊस सभासदांचा 3.5 लाख टन होता आणि राहिलेला 3 लाख मात्र आम्ही इतर तालुक्यातून आणत होतो. आमची साधारण त्यावेळेस 6 ऑफिसेस होती. त्यापैकी पहिलं ऑफिस आमचं कोरेगावला होतं. दुसरं ऑफिस नव्हतं, पण आम्ही देवा आपल्या प्रेक्षकांना हे पण दाखवू ना. मॅक्झिमम आपण फलटण तालुक्यातून ऊस आणत होतो. त्यानंतर करकम भोस्यात आमचं ऑफिस होतं, टेंभुर्णीत होतं आणि शिरूरमध्ये होतं, म्हणजे मांडवगण फराटे. पण थांबा जरा, आता ते कारखान्याच्या इतिहासापेक्षा काळेसाहेब आपल्या प्रेक्षकांना रस आहे ते आधी जरा, किती फुटाची उंची झाली आता ही? जवळजवळ 20 फूट उंच आहे. हा जास्त चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना लक्षात येईल. हे बघा, हा जो मी तुमच्या मनातले सगळेच प्रश्न काळेसाहेबांना विचारणार आहे, पण जरा आधी बेसिकची माहिती घेऊ. हा 20 फूट उंचीचा आहे. जरा बुडापासून घ्या बरं देवा, जरा प्रेक्षकांना दाखवा. इथून 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 देवा इथून या, इथून ही जी मुळी आहे इथपासून खालून आलात तुम्ही खाली. ठीक आहे. जेवढी जाडी आपल्याला अपेक्षित असते तशी थोडी कमी आहे तुलनेनं, पण तरी सुद्धा अगदीच कमी असं नाही. किती कांडे आहेत? साधारण जवळ मागाशी पाहिले आम्ही 45, 46, 47 पर्यंत कांडे ऊस. 45, 46, 47. ॲव्हरेज 42 जवळजवळ कांडे आहेत ॲव्हरेज. ठीक आहे. आणि ह्याचं वजन किती होतं एका ऊसाचं? आम्ही काल चेक केलं तर साधारण 3 किलो 80, म्हणजे 3.8 800 किती? 65 वजा करून प्युअर 3.800. 3,800. आणि हा जो डेमो प्लॉट आहे हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 13 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा. टोटल साधारण 26-27 गुंठ्याचा टोटल प्लॉट आहे. त्यापैकी डेमो प्लॉट हा 13 गुंठ्याचा आहे आणि राहिलेला उर्वरित तो कंट्रोल प्लॉट आहे. ठीक आहे. मी तुम्हाला यासाठी लगेच तो दाखवून घेतो, कारण मला तो पण तुम्हाला दाखवायचा. हा जो त्यांनी हा प्रयोग करून केलेला फोटोसिंथेसिसचा, ते सांगणारच आहे काय केलं त्यांनी. तो फोटोसिंथेसिसचा प्रयोग केलेला हा डेमो प्लॉट आहे. त्याच्याच शेजारी मला एकाच वेळेला लावलेला आहे सेम. आणि हा दुसरा प्लॉट तिकडे दाखवा. आता हा दोन्ही प्लॉट मधला फरक लक्षात घ्या, तुमच्या लगेच लक्षात येईल. याची उंची किती आहे? आता साधारण 10-12 फुटापर्यंत 10-12 फुटापर्यंतच आहे. आणि किती कांडे आहेत? ह्याला सुद्धा साधारण 40-42 कांडे आहेत. ह्याचं वजन करून बघितलंय का?
ह्याचं सुद्धा वजन त्या दरम्यान आहे. बर त्या दरम्यान आहे. बर पण मग फक्त दोन्हीतला फरक काय? त्यातला सर्वात सर्वात मोठा फरक म्हणजे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे हं. की ऊस हे C4 ह्याच्यात डिवाइड होतं. म्हणजे ऊस हा एक गवतवर्गीय पीक आहे. गवतवर्गीय पीक असल्यामुळं हं, त्याची फोटोसिंथेसिस ऍक्टिव्हिटी इतर पिकापेक्षा खूप मोठी आहे. हं. सूर्यप्रकाशाची त्याला तेच दाखवा भरपूर मोठ्या प्रमाणात गरज आहे. हं, झालं काय हं, की आपल्याला सूर्यप्रकाश ऊसामध्ये हं, आता ऊसाचं जर आपण नॉर्मल टनीचं सोडून द्या, पण जे लोक 100 टनासाठी धडपडतात हं, ते धडपडत असताना वयाच्या 7व्या-8व्या महिन्यातच हं. ऊस पूर्ण पडतोय लागवड केल्यानंतर. हो माझा स्वतःचा पडला तर हा तर ऊस पूर्ण पडत असल्यामुळं हं, साहेब त्याला परत जिवंत पुढे 8-9 महिने राहण्यासाठी हं, त्याच्या शरीरातली 60% ऊर्जा वाया जाते. हं, 60% ऊर्जा इन द सेन्स म्हणजे काय? हं, कारण का आता काही असं तुम्हाला एखादी मी क्लिप पण दाखवेल हं, की ऊसाची उंची फक्त 5च फूट आहे, हं. पण प्रत्यक्षात तो ऊस 22 फूट लांब आहे. बर म्हणजे तो सूर्यप्रकाश हं, घेण्यासाठी हं. तो स्वतःच्या शरीरातला थोडक्यात 60% ऊर्जा त्याला वाया खर्च जाते. करावं लागते. हं, होतं काय त्यामुळं ज्यावेळेस आपण ऊसाची बांधणी करतो हं, त्यावेळेस आपल्या शेतात 50-55 हजारापर्यंत ऊस असतात. पण ऊस तुटताना 100 टनात सुद्धा आम्ही जो प्रॅक्टिकली सरीत बसून ऊस तुटल्यानंतर मोजला 32-34 हजारापेक्षा ऊस जास्तीचा रानात येतच नाही. हं, ह्याचं सर्वात प्रमुख कारण हं, ऊस 7-8 महिन्यानंतर पडत असल्यामुळे हं, ऊसाच्या बेटाखाली आलेले ऊस हं, बऱ्यापैकी जळून जातात किंवा हं, वाढ हं, थांबते हं. किंवा वाढ थांबते. हं, ह्याचा परिणाम असा होतो हं. की आपल्याला जवळजवळ 25 ते 30% तिथं जागेवर पडल्यामुळे वजन घटायला चालू होतं. हं, आणि परत जिवंत राहण्यासाठी जे चांगले ऊस आहेत ते जिवंत राहण्यासाठी हं. ते 60% ऊर्जा वाया घालवतात. राईट. आता काळे साहेबांनी आपल्याला सांगितलं की फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे म्हणजेच ऊसाला उत्तम प्रकाश मिळावा त्याचा हा हेच. प्रयोग आहे. हं. पण तो केलाय काय ते आता सांगा. हे आता फाउंडेशन कसे हे हां, सगळं सांगूया. तर आपण आता काय केलं हं, की पहिल्यांदा मी थोडं सर्च केलं. हं, खरं सांगायचं म्हणजे ह्याचं बीज आम्ही 2018 मध्ये आमच्या थोडं हिस्ट्री सांगतो. हं, 2018 मध्ये मी माझ्या दारात हं. 6 एक डोळ्याची ऊस लावली होती. बर आपण म्हणजे त्या विभागात काम परसात लावलं होतं करताना का? स्वतः दारातच लावलं होतं. बर आणि त्याला पुढे जाऊन आम्ही त्याला फ्रेम वगैरे केली. हं, साहेब आज सुद्धा 2018 मध्ये लावलेला ऊस हं. आज सुद्धा त्याचा 6वा खोडा उत्कृष्ट आहे. वा त्यातलं एक ऊस सुद्धा जळलेला नाही. म्हणजे आज 6वा खोडा आता सुद्धा बघायला माझ्या दारात आहे. ते मी आणि उद्या ते दाखवतो तुम्हाला. ते तो एपिसोड स्वतंत्र करू आपण. ते हं, ते म्हणजे आपण म्हणतो ना भात शिजला का तर आपण शीत चेक करतो. हं. हा, ते तुम्ही माझ्यासाठी शीताची ते परीक्षा. भात हा शीत राहिला आणि ही हं. म्हणजे ऍक्च्युली हा भात. हं. आता आणि केलंय काय मग आता हे मग सांगा. आता आपण काय केलं हं, इथून सुरुवात करू. हा लागवड करत असताना हं, आपण तिथं 6x1.5 वरती लागण केली. हं, हिथं मात्र ज्यावेळेस आम्ही सर्व हुडाकण्याचा प्रयत्न केला, आपण एखादी गोष्ट आता करायचं म्हणलं की आपण सर्च करतो गुगलवरती वगैरे. हं, हं, तर साहेब आम्ही सर्च केलं, गुगलमध्ये कुठेही ह्याचा उल्लेख नाही ऊसाला स्टेजिंग. हं. स्टेजिंग हा विशेष नाही थोडक्यात. हा एक तांत्रिक शब्द बऱ्याच शेतकऱ्यांना हं. माहिती आहे. स्टेजिंग. स्टेजिंग. हं, तर नाही म्हणल्यानंतर आम्ही स्वतः थोडं सक्सेस बघितला होता दारात. आम्ही असा विचार केला की जर ऊसाला 100% आपण सूर्यप्रकाश देऊ शकलो. हं, आता बऱ्याच वर्ष त्याच्यात काम करत असताना मी बहुतेक शेतकरी 70-80 जे 100 टनाचा प्रयत्न करतो त्यातले जवळजवळ 95% शेतकरी 70-80च्या वर जात नाहीत. आणि त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की 7व्या महिन्यात ऊस पडत असल्यामुळं हं, ते टनेज ढासळतं. पण हं, आतापर्यंत शेतकऱ्यांमध्ये एक अशी रूढ आहे, अशी म्हण आहे हं, की ऊस 100 टन निघायला ऊसाचा एस टाईप ऊस पडलेला पाहिजे. हं. जो आता इथं पडलाय. हा म्हणजे हे हा नाही हा कसा तिकडं पडलाय? पडलाय तिकडं तिकडं पडलाय. हा बर. एस टाईप पडला पाहिजे. हं, पण प्रत्यक्षात हे अजून लोकांना माहित नाही. म्हणजे थोडक्यात थोडं अज्ञान पण आहे शेतकऱ्याचं की ती चूक नाही काय आम्ही कमी पडलो असेल कदाचित सांगायला. हं, पण एस टाईप ऊस होतो याचाच अर्थ त्याला सूर्यप्रकाशासाठी 60% ऊर्जा व्हायला चालली. हं, कारण का आज आम्ही ज्यावेळेस सर्व पाहतोय हं, तर एका ऊसाचं वजन काय असावं हं, ह्याचं सुद्धा आजपर्यंत उत्तर कोणाला मिळालं. हं, म्हणजे एका 100 टनाच्या शेतकऱ्याचा ऊस बघितला हं, तर जनरली ट्रेंड काय आहे मार्केटमध्ये किंवा शेतकऱ्यामध्ये की ऊसाची संख्या एकरी 40,000 असावी आणि ऊस 2 किलोचा असेल तर 80 टन निघेल, 2.5 किलो असेल तर 100 टन हे निघेल. साधं गणित पण लावलं. हे साधं गणित आहे. हं, पण प्रॅक्टिकली कुणी असं बघितलं नाही हं, की खरोखरच जर त्याला आपण परपेंडिक्युलर ठेवलं हं, आणि सूर्यप्रकाश त्याला सकाळी 7चं किरण ते संध्याकाळी 6चं किरण दिलं हं. तर त्यात वाढ किती होईल. मग आता तर हे सांगूया आपण हं. की हे काय केलंय नेमकं तुम्ही मग काय फाउंडेशन बनवलं? आपण आता ह्याच्या मागे हाच उद्दिष्ट ठेवला की जर आपल्याला अशी भावना आहे की हं. ऊस पडल्यानंतर ऊसाचं वजन कमी होतं, हं, ऊसाची संख्या 50-60% कमी होती की जी ती एक एकराची बेरिंग कॅपॅसिटी ऍक्च्युली. हं,
म्हणजे स्टेजिंग मध्ये आपल्याला 50 ते 60 हजार ऊस संख्या भविष्यात मिळू शकते. पण केलं काय मग तुम्ही? मग त्यासाठी काय केलं, हे सर्वात बघा जरा पाय- प्रेक्षकांना देवा आपण हो. जरा मध्ये पण जाऊन दाखवू. त्यामध्ये आम्ही काय केलं की हे पहिल्यांदा आता साधारण आम्ही काय केलं, ही जी लांबी आहे समजा, ह्या लांबीचे आम्ही 12 बाय 12 फुटावरती क्यूब तयार केले. म्हणजे हिथं क्यूब एक म्हणजे केला कोणते क्यूब? चौक, ही जास्त सोयीचं होईल. ही थोडी एंट्री ठेवली होती बरं, ठीक 2 आहे. पार्टच्या मध्ये. म्हणजे हाच पोल रावल्यानंतर तो 12 फुटावरती, त्याच्या समोर 12 फुटावरती, ओके. त्याच्या समोर 12 म्हणजे फुटावरती 12 बाय 12 12 तुम्ही एक क्यूब cube बनवला. ओके, आणि फाईन. ह्या क्यूब मध्ये लक्षात आलं तुमच्या? एक चौकोन बनवला 12 12 12 फुटाच्या मापावरती हा, हे लोखंडी आणि पाईप टाकून. त्याला परत काय केलं, गॅल्वनाइज तार आहेत ना, हा. म्हणजे आपल्या मनात जेवढं आलं बाबा वाचू कसं आपण, हा. तेवढं सर्व आपण अशा पद्धतीनं हिथं 2 तारा टाक. म्हणजे थोडक्यात ही 12 बाय 12चं परत त्याला जोडलं. थोडक्यात 9 त्याचे विभाग केले. म्हणजे हा एक विभाग, तो एक विभाग, तो एक विभाग, असं 1 2 3 आणि परत ते आडवं 3, म्हणजे टोटल 9. म्हणजे 12 बाय 12 मध्येच गॅल्वनाइज तारेनं 9 क्यूब तयार केले. 9 भाग केले भाग त्याचे. केले, हा. 12 बाय 12च्या ज्यामध्ये 9 भाग केले हा, गॅल्वनाइज आणि तारे त्यासाठी हे लोखंडी तुम्ही हे वापरले वापरले आणि आणि ह्यातून त्या ऊस तारांनी त्याला भाग केले. वर लावलं त्याला. लक्षात घ्या तुम्ही की बाहेरच्या बाजूने त्यांनी हे लोखंडी काय म्हणतो आपण ह्याला लोखंडी चॅनल फ्रेम चॅनल बनवलं आणि मध्ये तारेच्या मदतीने त्याचे भाग केले त्याच्यात. ओके. आणि त्यानंतर काय केलं, मग 6 बाय 1.5 वरती आम्ही लागवड करायचं ठरवलं. परंतु हे करत असताना आमचा जो कन्सेप्ट होता की सूर्यप्रकाशावरतीच ऊस येतोय, तर देवामध्ये पण जाऊ प्रेक्षकांना दाखवा. मध्ये जाऊ साहेब. हा. तर ह्या भावनेने चला पुढे तुम्ही देवा. ह्या भावनेने हा. एक हा, ह्या साहेब. भावनेने आम्ही लागवड केली. हा. फक्त साहेब आमची चूक काय झाली, हा. लागवड करताना हा. तिकडे हा. लागवड करताना आमची चूक काय झाली हम्म. की आम्ही लागवड करताना बेडवर केली आणि बेडवर केल्यानंतर त्याचं स्पेसिंग आम्हाला समज काय झाला, सूर्यप्रकाश जास्त मिळेल म्हणून आपण संख्या जास्त करू. पण हा, चला पुढे. दुर्दैवाने तसं घडलं नाही. हा, मग काय झालं नेमकी अडचण काय त्याच्यामुळे आली? काय झालं, ऊस अतिशय दाट झाला, थोडा बर. दाट झाला. हा. ऊसाची जाडी व्यवस्थित मिळली नाही हा. आणि त्यामुळं ऊस थोडा खराब पण झाला. हा. म्हणजे सावली प्रकाश त्याला न मिळाल्यामुळे काही ऊस खराब झाला. हा. आणि अंतर चुकल्यामुळं हम्म. ऊसाची आंतर मशागत जे आहे ना, बांधणी वगैरे करणं, हे काय एवढं व्यवस्थितपणा पाहिजे तेवढा करता आला नाही. कशा का आला नाही, कारण ऊसाची संख्या संख्या जास्त झाली आणि अंतर कमी झालं. बर. परंतु एक गोष्ट साहेब लक्षात आमच्या आली. थांबा जरा प्रेक्षकांसाठी, हे जे तुम्हाला मगाशी लक्षात आले, इकडे या जरा देवा. हे जे भाग त्यांनी केलेत हे तारेच्या मदतीने केलेत बरं का. ही अशी त्यांनी तार टाकली आणि त्याच्या मदतीने ते क्यूब करून मग त्याचं मगाशी डिव्हिजन दाखवलं. हे बघा, फक्त हे वर- भाग केलेले आहेत सगळे. हा. इथं भाग दिसतो हा, हे जरा जास्त अधिक चांगलं आहे. इफेक्टिव्ह मग तुम्ही म्हणालात की जास्त संख्या झाल्यामुळे मशागत नीट करता आली करता आली नाही. त्यामुळे बरेचसे ऊस ह्याच्या कॉम्पिटिशनमुळे नाही. बरेचसे ऊस खराब झाले. बर. मग आता तुमचं म्हणणं असं आहे. ह्याच्यात दुरुस्ती पुढे थोडक्यात, बर. कारण का हे जगात पहिल्यांदा साहेब केलेलं आहे. आता हे जर बघितलं, दाखवा हे जरा दाखवा हे जाडी. ही दाखवा, असं दाखवा, कुठपर्यंत गेलं असं दाखवा. हे तो परत हिथून हे असं तिथपर्यंत दाखवा, म्हणजे लक्षात. आता ऊस साहेब कुठे आहे, तिथं आहे. त्याचा हा मी येतो मध्ये. हा, ऊस ऍक्च्युली एक तोडायचा का आपण? तोडण्यापेक्षा दाखवतो तुम्हाला. हा, तोडायचं दाखव. हा. नुसतं वडून नुसतं बरं, वडून धरा. तुमच्यासाठी हे मी सगळं यासाठी दाखवतो की तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत. आणि मी पुन्हा म्हणतो तुम्हाला की हा प्रयोग मी यासाठी या प्रयोगातल्या यशस्वीतेबद्दल खात्री बाळगू शकतो. तोडला शेवटी मोडला. साहेब बघितलं ना ऊस, हा, हे बघा त्याची किती उंची झाली. तिकडे दाखव. बघा, त्याच्या पुढं पुढं वाढत उठलेलं आहे. वाढ विशेष म्हणजे थांबलेला आहे. विशेष बघा तुम्ही, ह्याच्यात जे गमक आहे का नाही, हा, ठीक आहे. जेवढा बुडका हा. तेवढा शेवट जाडी. हो हो, जेवढा बुडका आहे. मला तुम्हाला नम्रपणे सांगणे, स्टेजिंगचा सर्वात मोठा जर ॲडव्हान्टेज असेल तर ऊसाची फिजिओलॉजी काय सांगते, ऊसाचा बुंदा जेवढा जाड असतो तेवढा मध्ये आणि शेवटपर्यंत तो निम्याने बारीक होत जातो. पण स्टेजिंगमध्ये 100% सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं बुडक्याची जेवढी जाडी आहे तेवढीच 45-47 कांड्यावरती जाडी मिळते. खरं आहे. बघा हे बघा हे हो, ही जेवढी बुडक्याची जाडी आहे हो, तेवढीच वरची पण जाडी तुम्हाला दिसते शेवटपर्यंत. आता शेवटपर्यंत आहे. मला असं वाटतं एक तोडूच हो, एक तोडायचा काय, तोडून बघू जरा. एक काढू तोडून, हे जरा घ्या.
बरं या चला बाहेर आपण बघू. बरं आता काही उपप्रश्न आपण विचारतो मी तुम्हाला. ठीक आहे आता बाहेर घेऊ आपण त्याला काढून बाहेर घ्या. चला. जोडायचं बरं का? हो तोडून आपण दाखवू उचलून प्रेक्षकांना. उचलून आता- पाय काढतो. हो चला. या सगळ्यासाठी हा 17 गुंठ्याचा का 16 गुंठ्याचा प्लॉट आहे? 13 गुंठ्याचा प्लॉट आहे. तर 13 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये पहिला आपल्या प्रेक्षकांना प्रश्न पडेल तो म्हणजे खर्च किती आला. सांगतो ना. हम्म. आता काय झालं, 2-3 गोष्टी आहेत. हा. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा खर्चिकच गोष्ट आहे. हा. परंतु उत्पन्नाच्या हा- तुलनेत. आता आपण तोडून खराब होईल. हा. परंतु हम्म. आपल्याला नम्रपणे सांगणं गरजेचं आहे. हम्म. हा जगामध्ये पहिल्यांदाच प्रयोग केल्यामुळं हम्म. आमच्यावरती थोडं मानसिक दडपण होतं हम्म. की पुढे जाऊन हे पडलं हम्म. तर काय कदाचित आपली जी भावना आहे हम्म. ती सर्व रिवर्स होईल. हम्म. त्यामुळं आम्ही जवळजवळ हे 30 ते 40% आम्ही जास्तीचा खर्च करून हे चॅनल वगैरे बनवलं. ओके. म्हणजे मात्र आता पुढच्या अनुभवातून तुमचं असं मत आहे की 40% खर्च तुमच्या तुलनेत इतरांचा कमी कमी होईल. येईल, कारण का आता लोकांना बघायला मिळलं ना. हम्म. बरं, लोकांना आम्हाला जे प्रश्न म्हणजे सोडवता नाही आले ते लोकांना हे बघायला मिळेल. ठीक आहे. आणि तरीही 13 गुंठ्याला तुमचा खर्च किती आला? 6 लाख रुपये गेले आमचे. ठीक आहे. 13 गुंठ्याला 6 लाख 6 लाख रुपये 40% वजा करा तुम्ही. हा, हा. साधारणपणे तेवढा खर्च कमी होईल. म्हणजे एकरी किती होईल साधारण? म्हणजे बघा ना, म्हणजे साधारण 6 लाखांना 40 गेले, 2,40,000 म्हणजे साधारण 2,60,000 राहतात ना. नाही पण ते तुमचा 13 गुंठ्याचा खर्च आहे. हा, पण त्याला 33,39 म्हणजे त्याच्या 3 पट येईल. म्हणजे साधारण कसं म्हणता येईल, नाही 3 आता त्रिक किती 9. 2.5 लाख चालता का खर्च 13 2,60. गुंठ्याला? 2.60. नाही नाही, आता वजा केलं ना, नाही वजा 40% केलं वजा तर 6 2.60. लाखातनं वजा 2,40,000 झाले हम्म. तर 3,60,000 सॉरी 3,60,000 3,60,000 साधारणतः एकरी 10 लाख रुपयाचा खर्च. खर्च येईल. हम्म. 10 प्लस त्याच्यात 1-2 लाख रुपये मग कमी जास्त शेतकऱ्यावरती अवलंबून. त्याला त्यातलं ज्ञान असेल हा. तर तो खर्च नाही, पण वाढ कमी ह्याच्यात करेल. बांबूचा वापर करू करता येऊ शकते. शकतो तुम्ही. बाकीचे- ह्याच्यावरती आहे ना, हा. बाहेर आहे ना, बाहेर थोडं लोखंड वापरा, नात सर्व बांबू वापरा, हो लाकूड वापरा, हो जे काय वापरायचे ते. ठीक आहे. पण मग हा 400 टनाचं जे तुम्ही गणित मांडलं ते हा. कसं? हा, तर सांगतो तुम्हाला. हम्म. आता एक पहिली गोष्ट आहे, ऊस पडल्यानंतर मी तुम्हाला रिपीट सांगतोय की 60% त्याची एनर्जी जिवंत राहण्याला जाते. हम्म. दुसरी गोष्ट, आपली अपेक्षा काय आहे की 1 एकरात कमीत कमी 40,000 ऊस येणं गरजेचं आहे. हम्म. पण प्रॅक्टिकली चांगली शेती करणाऱ्याच्या रानात ते 32-34 वर जात नाही. हम्म. ह्या स्कोपमध्ये सर्वात जर आपण बारकाईने अभ्यास केला ना की हे हम्म. का, हम्म. तर सर्वात मेन म्हणजे की सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळं ऊसाची संख्या 50% कमी होती रानातली. नाही ते झालं आणि आता हे- स्पष्ट. हा. हे गणित आपल्याला ह्यात सुटतंय. मग 400 टनाचं कसं गणित सुटतंय, कसं? कसं हा. सुटतंय, हम्म. आपण जे 30-32 किंवा 34,000 म्हणतोय ना, त्याऐवजी साहेब आपण 100% 50,000 ऊस गाळपाचा ह्याच्यात उभा करू ठीक शकतो. आहे. 50,000 कमीत कमीत कमी. कमी 50,000 कमी. गुणिले वजन आता किती भरलं? कमीत आता 4च्या ते आणलं दरम्यान का आपण तोडून? आणतोय. जरा घ्या आणलं. दाखवा जरा ते. हा हा. नाही, तू मूड हम्म. कमीत कमी हम्म. ह्याचं 8 किलो वजन मिळायला हरकत नाही. एका एका ऊसाचं ऊसाचं. 8 किलो वजन मिळायला पाहिजे. हो हो. हे बघा पूर्ण वाढलेला ऊस आहे. हा, ठेव खाली आणि मोज. या जरा तुम्ही दोघंच उभा राहा की जरा. मुलं जात नाही. हो की दोघांनाच ते सांगूया. कमी जास्त कांड्या असू शकतात, कारण का काय असं, हम्म. पण त्याची लांबी वगैरे बघा म्हणजे थांबा ना त्यात असं नाही करणार. थांबा जरा एक खाली. एक मिनिट थांबा. पकडा जरा ह्याला. हम्म. आता कळेल. आणि वजन एवढं आहे याचं, अहो, ही आणि जवळजवळ ते पुन्हा 5 पाचट किलो सहज शिल्लक असेल. राहिलेलं आहे. हो हो. सो तुमचं मत असं आहे की कमीत कमी 8 किलो वजन व्हायला पाहिजे. 50,000. ऊस ऊस. आणि 8 किलो सरासरी ऊसाचं वजन व्हायला हरकत नाही, ठीक. जर आपण कम्प्लीट परपेंडिक्युलर ठेवला हम्म. तर शेवटपर्यंत. हम्म. कारण का एक साधी गोष्ट आहे, हम्म. जो ऊस पडतोय ना साहेब, हम्म. आता प्रॅक्टिकली जर शेतात बघितलं शेतकऱ्याच्या, हम्म. जो ऊस पडतोय हम्म. त्याला फक्त 10 ते 15% सूर्यप्रकाश मिळतोय पडलेल्या ऊसाला. हम्म. म्हणजे ऊस तो खालीच गेलाय, त्यानंतर 10 ते 15% सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं हम्म. तुम्ही रिपीट पण सांगतो. आता मला सांग ते कळलं. पण मशागतीसाठी हा. आता तुम्हाला ज्या अडचणी आल्या, पण तुम्हाला अडचणी काय आल्या की ज्या आता दूर करता येऊ शकतात? आता जर आपण डोळ्यापुढे चित्र आणलं की आपल्याला स्टेजिंगची शेती करायची आहे, हम्म. तर पहिली गोष्ट 6 बाय 1.25 किंवा 6 बाय 1.5 फुटावरती लागवड करणं सर्वात बेस्ट. हम्म. फुल गॅरंटी जे मी आम्ही सांगतोय ना, त्यात फुल गॅरंटी. हम्म. ह्यात आमच्या चुका झालेल्या आहेत, पण हे कुठं बघायलाच नाही ना, म्हणून आमच्या त्यात थोड्या चुका झाल्या. पण जर पुढं कोण शेतकरी ह्याच्यात येणार असेल तर त्यांनी मात्र 6 बाय 1.5 किंवा 6 बाय 1.5 वरती करावं. अजून बेस्ट मेथड 7 बाय 1 वर करावं. ठीक आहे. ह्याच्यामुळे फायदा ठीक नंबर आहे. हा, फायदा काय होईल त्याचा? ह्याच्यामुळे फायदा नंबर 1, हम्म. दोन ऊसामधलं अंतर मिळाल्यामुळं हम्म. प्रत्येक ऊसाच्या बॅटात
8 ते 12 हम्म. एकदम चांगल्या क्वालिटीचे ऊस, 8 ते 12 एकदम चांगल्या क्वालिटीचे ऊस हम्म. तयार होतील. हम्म. मॉर्टिलिटी तुलनात्मकरित्या अतिशय कमी राहील. ओके. दुसरी गोष्ट, पूर्ण प्लॉटमध्ये स्टेजिंगमुळं प्रत्येक ऊसाच्या बेटापर्यंत जाता येईल. बेटाची पाचट काढणं अतिशय गरजेचं आहे, कारण का त्याशिवाय हेल्थ चांगली राहत नाही ऊसाची. ओके, पाचट काढता येईल. पाचट काढता येईल, हम्म. बेटापर्यंत जाता येईल, हम्म. रोग कीड नियंत्रण करता येईल. बर. दुसरी अतिशय म्हणजे ह्याच्यात सूर्यप्रकाशाचा रोल संपल्यानंतर साहेब तुम्हाला जे ह्याच्यातलं एक पुढचं मला एक भविष्य सांगायचं आहे, कारण का मी इतकी वर्ष ह्यात काम करतो. तर येणारा काळ हम्म. हा ऊस तोडीच्या मजुरामुळं खूप वाईट दिवस कारखान्याला येऊ आता शकतात. 13,000 रुपये मला मागायला लागले सर. मी म्हणलं काय चाललंय. हा, हं. तर माझी म्हणजे आता कदाचित ही गोष्ट हसतील लोक, पण मी नम्रपणाने सांगतो, माझ्या 30 वर्षाच्या अनालिसिसवरून सांगतो, शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं ऊसाची शेती केली. आता मी विनंती करील की तुम्ही पहिल्यांदा 5-10 गुंठ बिलकुल करू नका शेतकरी बंधूंनो. तुम्ही अर्ध्या गुंठ्यापासून सुरुवात करा. अर्ध्या गुंठ्यात तुम्हाला 5 टन ऊस मिळाला, 2 गुंठ करा, परत 5 गुंठ करा. असं करत 5-5 गुंठ्याची दरवर्षी शेती वाढवत जा. जर शेतकऱ्यांनी 1 एकर ऊसाची शेती अशा पद्धतीने केली तर साहेब 400 टन ऊस जर उपलब्ध झाला तर त्याचे पुढचं भविष्य मी सांगतो तुम्हाला. शेतकऱ्याची मुलं शिकली तरी भविष्यात नोकरी नाही, नोकरी नाही. आणि आम्ही तुम्हाला काय म्हणतोय की अशा पद्धतीनं गेलं 6x6 किंवा 6x1.5 किंवा 7x1 वरती जर ऊसाची लागण केली आणि 400 टन जर ऊस येत असेल तर शेतकऱ्याच्या पोरांनी 2 टन रोज ऊस काढून 25 वर्षापूर्वी आपल्याला डेअरीचा कन्सेप्ट जर कोणी सांगितला असता की एक सामान्य वाडी वस्तीवरती 4 लिटर दूध तयार होतंय आणि ती नेण्यासाठी एखादी गाडी येईल, ते गाडीत पुण्यापर्यंत त्या दुधाचा मार्केटिंग करेल किंवा प्रोसेसिंग पर्यंत, कदाचित 25-30 वर्षापूर्वी त्याचा रस काढा, केन शुगर, तसं काहीच करू नका. पण कारखाना काय करेल भविष्यात, भविष्यात म्हणजे मी आता म्हणणं उचित नाही, पण भविष्यात असं होऊ शकतं की जो शेतकरी आहे ना तो विषय काय की 8 ते 10 किलोचा ऊस तयार होतोय. एका टनात फक्त 100 ऊस येणार आहेत 10 किलोचे. असे 200 ऊस तोडले तर 2 टन ऊस होणार आहे. 2 टन ऊस समजा मी इथं ऊस तोडला आणि इथंच व्यवस्थित लावला तर भविष्यात जसं दूध गोळा केलं जातं तसं कारखाना सुद्धा भविष्यात 2 टन गोळा करू शकतो. आणि त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. असं नाही की कुणीतरी अडाणी माणूस बोलतोय नाही, काहीतरी. नाही. 35 वर्ष ज्यांनी ह्या व्यवसायात काम केलेलं आहे. तुमचं म्हणणं आहे की याच्यामुळे हार्वेस्टिंग चांगली होईल, 400 टनापर्यंत जाऊ शकू. हो, हा, 400 टन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचं इकॉनॉमिक्स इतकं मोठं आहे साहेब की डेअरी संघ जर ह्याची तुलना केली तर आज 1 टन ऊस माझ्या कारखान्याचं सांगतो, 1 टन ऊसाची व्हॅल्यू माझ्या कारखान्यात आज 3300 रुपये FRP. इन अजून भरपूर वाढेल, मी बोलणं बरोबर ठीक नाही आहे, पण वाढेल. पण मग 400 टनाचं काय गणित आहे? सांगतो ना तुम्हाला, 3300 रुपये हे झाले. तोडणी वाहतुकीचा खर्च माझ्या कारखान्याचा 680 म्हणजे 700 रुपये, त्यातले 500 रुपये किंवा 600 रुपये सर्व मिळून म्हणजे हे 3300 रुपये, हे 500 रुपये, म्हणजे इनडायरेक्टली 3800 ते 4000 रुपये एका टनाला जर शेतकऱ्याला शेतावरच्या बांधाव मिळत असतील एका टनाला तर कोणी पण हे करू शकतं ना भविष्यात. तुमचं म्हणणं असं आहे की हार्वेस्टिंगच्या मदतीनं तुम्ही ऊसतोडी मजुराची पण विचार करायची गरज नाही, स्वतःच तोडा, स्वतः. ओके, ठीक आहे. आणि कलेक्शन करेल, कारखाना कलेक्शन करेल. ठीक, आता थांबूया. फक्त आता काय आहे की आपल्या प्रेक्षकांना खूप सारे प्रश्न पडणार आहेत. बरं, तुमचा नंबर द्यायचा का कसं? द्या नंबर तुमचा. मी सुरेश काळे, मुख्य ऊस विकास अधिकारी, दी माळेगाव सहकारी साखर कारखाना. माझा मोबाईल नंबर 9822 777 250. ठीक आहे. आता असं होईल, मला माहिती आहे तुम्ही हजारोच्या संख्येत त्यांना फोन करणार आहात, ते काही तुमच्या प्रत्येक फोनला उत्तर देऊ शकणार नाहीत. सो बेटर की तुम्ही त्यांना मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुमच्या चिरंजीवाचा नंबर सांगा. हा माझा मुलगा सिद्धार्थ काळे. माझा मोबाईल नंबर आहे 77 75 90 22 61. आणखी त्यांचा द्यायचा का दुसऱ्या चिरंजीव? ओके, ठीक आहे. या दोघांचा नंबर तुम्हाला दिलाय. आणि माझं असं म्हणणं आहे की हा प्रयोग आहे. तर हा प्रयोग तुम्ही इथे येऊन बघा. बारामती शहरापासून देवा किती किलोमीटर आलो आपण? 6-7 किलोमीटर अंतरावरती. गावाचं नाव आहे ह्या खांडस नावाचं गाव आहे. उत्तम रस्ता आहे. मी इथपर्यंत माझीच गाडी घेऊन आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही कधीही येऊ शकता. आणि माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की ह्या प्रयोगाबद्दल मी का जास्त विश्वास ठेवला, कारण मी स्वतः ते प्रयोग करून बघितले की फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळं सोयाबीनचं उत्पन्न 6 क्विंटलवरून 18 क्विंटलवरती गेलं. हे आमच्या शेतातले 12 क्विंटल, 16 क्विंटल, 14 क्विंटल. त्यामुळं प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जी त्यांनी इथे समजावून सांगितली तर ती अत्यावश्यक गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रातले जे VSIची मंडळी किंवा VSIचे बरेच एपिसोड्स मी आत्ता केलेत. आता
ह्या क्षेत्रात काम करणारे अनेक लोक असतील त्यांना पण काहीतरी म्हणायचं असतं तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. काळे साहेब तुम्हाला विनंती आहे, ते जेव्हा ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकतील तेव्हा तुम्ही शक्य झालं तर तुम्ही त्यांना उत्तर द्या. जमिनीची प्रत दाखवा फक्त. हा एकदा म्हणजे हा ज्या- तेही राहिलं हा, होतं खरं तर. हा, ही ही जमिनीची प्रत कशी आहे? 8.2 pH आहे आणि हा. इथलं जे पाणी वापर आहे हम्म. तो जवळजवळ 1300 TDS चं पाणी आहे. हम्म. कारण हे आहे तेच वापर. क्षारयुक्त पाणी क्षारयुक्त आहे, पाणी. जमीन सुद्धा पांढरं. क्षारयुक्त आहे. जर आजूबाजूचे ऊस पण दाखवा कशी हो दिसतात. हे पण दाखवा, आजूबाजूचे ऊस पण दाखवा, म्हणजे आपल्या आणि ती प्रेक्षकांना मार्क लगेच करा ती पाणी तसं आहे बघा ती पांढरं पडतं ते. पांढरं झालेलं आहे पूर्ण. क्षारयुक्त क्षार- जमीन आहे, क्षारयुक्त पाणी आहे. थांबूया पिंचे. मला वाटतं की बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, पण मला हा प्रयोग आवडला. तुमचं मत पण कळवा. कॅमेरामन निकेतन माने आणि माझे सहकारी देवा राकोंडेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती.